पुण्यस्मरणाच्या निमित्तानं कीर्तन, प्रवचन, व्याख्यान असं काहीतरी प्रबोधनात्मक कार्य व्हावं असा प्रघात एक आपल्या पूर्वजांनी आपल्या सगळ्यांना घालून दिलेला आहे. का बरं पुण्यस्मरणाच्या निमित्तानं प्रवचन कीर्तन ठेवावं? का बरं दशक्रियेला प्रवचन कीर्तन ठेवावं? त्याचं कारण असं आहे, ही एक अचूक वेळ असते की ज्या वेळेला माणसाला त्याच्या आयुष्याच्या क्षणभंगुरतेची जाणीव होते. इथं आल्यानंतर जेव्हा तुम्ही आईंचा फोटो बघितला असेल, चटकन मनात विचार आला असेल, अरे वर्षभरापूर्वी आई आणि मी एका कार्यक्रमात भेटलो होतो, इथे आमचं बोलणं झालं. कोणाच्या दशक्रियेला गेलात आणि तो फोटो बघितला की मनात 10 दिवसापूर्वी तर आम्ही भेटलो होतो. अंत्यविधीला गेलात की मनात विचार येतो, काल परवा तर फोनवर बोलणं झालं होतं. माणसाचं आयुष्य किती क्षणभंगूर आहे याची जाणीव जर माणसाला कुठे होती ना, तर ती अशा प्रकारच्या विधींमध्ये, कार्यक्रमांमध्ये होते. आणि मग आपले पूर्वज असे हुशार होते की त्यांना वाटलं की या अचूक वेळी जिथे माणसाला आयुष्य क्षणभंगूर आहे याची जाणीव होते, अगदी त्याच नेमक्या क्षणी जर त्याला जगण्याचं रहस्य सांगितलं तर, त्याला साधू संतांचे विचार सांगितले तर, साधू संतांनी जो जगण्याचा मार्ग सांगितलाय त्या मार्गावर जर आपण काही बोललं तर कदाचित माणसाच्या मनावर त्याचा प्रभाव पडू शकेल. आणि म्हणून ती वेळ साधली आणि या वेळेला कीर्तन, प्रवचन, प्रबोधनात्मक काम व्हावं असा विचार आपल्या पूर्वजांनी मांडला.